स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली ते संजयजी ओगे यांचा सन्मान आहे. तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. संजयजी ओगे यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपला सन्मान आहे तो सन्मान आपण स्वीकारावा. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील प्रवीण दिनकर पाटील. प्रवीण पाटील आपण या. प्रवीण पाटील आपण यायचं. विशाल पाटील. विशाल पाटील मंचावरती या. विशाल मागे उभे आहेत आणि पुढे या. चला आता बक्षीस वितरण समारंभ थोडा कार्यक्रम आहे, जास्त नाहीयेत. लवकर आपण आटोपण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांना विनंती थोडं पुढे या. चर्चा नंतर करूयात. प्रवीण पाटील मंचावरती या. विशाल पाटील. विशाल. संजय जोगी यांना विनंती असेल. संजय जोगी आपण मंचावरती यावं. अंकुश पाटील ब्लॉगर यावरती या. आपल्या आयोजन कमिटीचे मेंबर निखिल ओगे यांना विनंती असेल आपल्या शुभस्य सन्मानित केले जाईल. सुरुवातीला प्रवीण पाटील. प्रवीण पाटील यांचा सन्मान केला जाईल. नाईक काकांना विनंती असेल. नाईक काकांच्या शुभस्य आपण हा सन्मान करूयात. दीपेश लोखंडेची बॅट कोणाकडे असेल तर दीपेशला द्यावी ही विनंती असणार आहे. त्यानंतर आहे अजूकडे. ओके. विशाल पाटील. विशाल मोरेश्वर पाटील कुठे? त्यांचा सन्मान आपण पोहोचूयात. संजय जोगे कोणी असतील तर या. संजय योगे आहेत का? संजय योगे. त्यानंतर डीबीएन लाईव्हचा आपण सन्मान करूया. डीबीएनचे मेंबर्स या. आज चांगलं टेलिकास्ट प्रशांत, कार्तिक आणि केवल यांनी पोहोचवलेले आहेत. कार्तिक या. समीर कासरे मंचाच्या दिशेने यायचं. समीर. चला केवल आपण सन्मान स्वीकारायचा आहे. डीबीएन लाईव्हचा आपण सन्मान करूयात. डीबीएन लाईव्हचा सन्मान केला होता. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. डीबीएन लाईव्हने संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केलं त्याबद्दल डीबीएन लाईव्हचा सन्मान. धन्यवाद डीबीएन टीम. त्यानंतर डीजे मंडप डेकोरेटर्स प्रभाकर पाटील त्यांची टीम. दीपक आपण यायचं आहेत. दत्तात्रय पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभस्य सन्मान केला जाईल. दत्तात्रय पाटील यांना विनंती असेल आपण या. सन्मान केला जाईल. धन्यवाद. सर्वांच्या मनापासून आभार. तर्पण पाटील, रोहिदास पाटील, प्रकाश पाटील ज्यांनी ज्यांनी समालोचन केलं त्यांचा आभार. स्कोरिंग मध्ये दयानंद पाटील आपलेही आभार आहेत. स्कोरिंग मध्ये रामचंद्र पाटील, निलेश पाटील आणि बसलेले सर्व स्कोरर या सर्वांचा मनापासून आभार आहेत. का प्रत्येकाचा सन्मान करण्याकडे आपला तितका वेळ नाहीये त्यामुळे लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने जाणार आहोत. खास करून आपले वसंत पाटील जे आपले स्पॉन्सर होते त्यांचा मनापासून आभार आहेत. कारण त्यांनी दिलेल्या जर्सी आज या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण यूज केलेल्या त्याबद्दल स्पेशली थँक्स बाय वसंतजी पाटील. आपल्या मनापासून आभार आहेत. लगेच प्राइज सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय. आता थोडं शांतता कमी ठेवा मग सर्वांना समजेल की नक्की कोणाला पारितोषिक मिळालंय. या स्पर्धेतील आपण पारितोषिक देतोय. ते पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. समीर या ठिकाणी. समीर थांबून इथे.
सुरुवातीला बेस्ट फिल्डर आहेत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट केक आणलाय कोणी टीमने. ओके, नियान JCK 11 केक आणलं तर केक पहिलं कटिंग होणार आहेत. त्याच्यानंतर आपण प्राइस सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. नियाश JCK 11 संघानं केक आणलेत. प्रभाकर ओके साहेबांचा केक कटिंग आपण करणार आहोत. चला नियांचा संघ या. विशाल पाटील या. विशाल
दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो। बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू विशाल, हैप्पी बर्थडे टू यू विशाल। नक्कीच विशाल पाटील आणि दोन्ही असं व्यक्तिमत्व प्रभाकर ओगे साहेब आणि विशाल हे दोन्ही हरत नाहीत, पहिल्यांदा या स्पर्धेच्या बाहेर आहेत ते, आणि ट्रॉफी प्लस सन्मान विशाल यांचा केला जातो। विशाल थँक्यू सो मच। यापूर्वी विभाग स्पोर्ट्स आपण केलं, अक्षयनं ती ट्रॉफी स्वीकारलेत। त्यानंतर पुढील संघ मालक आहे सचिन पाटील, या सचिन पाटील ST20 स्पोर्ट्स, ST20 स्पोर्ट्स, ST20 स्पोर्ट्सचा सन्मान करूयात। नाईक काकांना विनंती असेल, नाईक काकांच्या शुभ हस्ते केला जातो ST20 स्पोर्ट्सचा सन्मान। ST20 म्हटलं तर साक्ष, तक्ष, सचिन, तेजस्वी सर्व शॉर्ट नाव आहेत आणि 20 लकी नंबर। आणि फायनलची सचिन पाटील भरपूर वाट आपण बघितली, शेवटी जिंकलोच 5 वर्ष। त्यानंतर टीम ऑनर रुही 11चे अक्षय पाटील, रुही 11 अक्षय पाटील या वर्षाचा रनर अप माट्या, सन्मान केला जाईल दत्ता पाटील साहेब यांना विनंती असेल। माट्याचा सन्मान केला जातोय, माट्याचा संघ रनर अप राहिलात। या स्पर्धेतील सुरुवातीला देऊयात बेस्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील तो खेळाडू आहे। हे पारितोषिक देण्यासाठी आधी अंकुश पाटील, अंकुश पारितोषिक देण्यासाठी या, आपल्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाईल। अंकुश घाबरला, तो बोलतो काय काय ना बक्षीस द्यायचं। प्राइस बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट तो खेळाडू आहे, मी आहे पण मी नाही खेळलो, बाहेर होतो मी। दादा जावं आलं बेस्ट फिल्डर कुठे गेले, या 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 जावं आलं चड्डीवर। हा अंक्या, कारण त्याने हिट केलेले चांगली फिल्डिंग, शुक्रवारी तो सुट्टी मारून आलाय आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर राहिलात। अंक्या अभिनंदन असणार आहेत। अंक्या बोलतो माईक मध्ये, नाही नाही। त्यानंतर या स्पर्धेतील आपण देऊयात इमेजिंग प्ले, खास करून होतकरू खेळाडू होता आणि नवोदित खेळाडू, नवोदित खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्यानं केलं। त्या खेळाडूचं नाव आहे, त्यानं जो कॅच टिपला तिथे ती मॅच फिरली होती। राजेश ओगेचा जो कॅच घेतला तो मॅच पलटी करणारा होता आणि खेळाडूचं नाव आहे मिहीर कारभारी, मिहीर कारभारी वरतीच आहे। आज पेपर टाकून आलाय, आज 9 वाजता आलाय, 9:30चा पेपर, 3दा नपास पण झालाय पण 4थ्यांदा पास होईल आता तो। धन्यवाद। त्यानंतर आणखीन एक खेळाडू आहेत, होतकरू खेळाडू। या स्पर्धेच्या माध्यमातून होतकरू खेळाडू म्हणून त्या खेळाडूची आपण निवड केलंय। त्या खेळाडूचं नाव आहे, त्यानं चांगली गोलंदाजी केली। तो एका खेळाडूकडे पाहत होता की मला काय सांगेल का नाही सांगेल, हे लक्ष त्याच्यावरती होतं, पण शेवटी त्यानं गोलंदाजी चांगली करत असताना इमर्जिंग प्लेयर ठरलाय। त्या खेळाडूचं नाव आहे नवोदित खेळाडू मध्ये कामगिरी करणारा तनिष पाटील, तनिष पाटील नवोदित खेळाडू। सर्व त्यांच्या फॅमिली मेंबर्सलाच बोलवा। हा चला मग सर्वांनी या, तुम्ही पुढे या। तनिष पाटील नवोदित खेळाडू, एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या तनिषसाठी। नवोदित खेळाडू राहिलाय, कॅमेरामध्ये दृश्य आहेत, नवोदित खेळाडू तनिष पाटील।
अभिनंदन आहेत, अभिनंदन तनिष. आणि आणखीन एक पारितोषिक आपण ठेवण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये. ते पारितोषिक आहेत बॉल आउट हिट. बॉल आउट हिट जो केलाय तो सचिन पाटील यांनी केलाय. त्यामुळे सचिन पाटील ठरलेत बॉल आउट हिटचे मानकरी. सचिन पाटील आपण यायचं. सचिन पाटील सचिन पाटील यांच्या मातोश्री त्यांच्याच वतीनं दिलं जातं ते पारितोषिक. आपल्याला काय करायचंय. चला हॅलो अभिनंदन असणार आहेत. बॉल आउट हिट बाजी मारलाय सचिन पाटील यांनी. त्यानंतर या स्पर्धेतील बेस बॉलर या स्पर्धेमध्ये भरपूर जण रेसमध्ये होते. बेस बॉलरचा पुरस्कार त्याने मिळवलाय. त्यामध्ये दीपेश पण होता, किरण होता, भरत पाटील होता. 3 खेळाडू होते. भरत पाटील, दीपेश लोखंडे, किरण. ना प्राइज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, 5 विकेट इन दिस टूर्नामेंट. जय तो खेळाडू आहेत ज्यांना 5 विकेट घेतल्या त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. टीम रुई 11 संघाचा किरण बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. आज या खेळाडूने इम्प्रेसिव्ह केलं. 5 विकेट घेणारा तो खेळाडू आहेत. आणि किरण पाटील यांना पारितोषिक आहेत, ते पारितोषिक दिले जाणार आहेत. या पुढे या दोघे या पुढे पटापट. किरण आहेत. किरण यांना दिलं जात आहेत बेस बॉलर. चर्चा 2 मिनिटं किरणशी आपण करूयात. एकदा टाइम तर रोज द्यात. सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघासाठी हा खेळणारा खेळाडू आहेत किरण. 2 शब्द किरण बोलावे लागणार आहेत. मेहनत घेतली होती. बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळेल असं वाटलं होतं. बेस्ट बॉलरचा किताब मिळेल असं वाटलं नव्हतं. लास्ट मोमेंटला मी जरा गावी गेलो होतो होईला. त्यानंतर आलो आणि समजलं की कोपरी आपला गावकप आहे. त्यानंतर मी निखिल दाला असं समीरला कॉल केला आणि त्यानंतर त्यांनी मला संघात घेतलं. आणि खरोखरच मी धन्यवाद करतो भरतदा असतील, हरीशदा. आणि ज्यावेळी प्रॅक्टिसला येतो त्यावेळी भरतदा, हरीशदा असतील, निखिलदा असेल, सर्व जे खेळाडू आहेत मोठे खेळाडू ते सर्व सांगत असतात की अशा प्रकारचं क्रिकेट खेळायचं आहे, क्षेत्ररक्षण करायचं आहे. आणि खरोखरच मी सगळ्या जे कोपरी गावातील जे युवा खेळाडू असतील त्यांना सगळ्यांना सांगेन की प्रॅक्टिसला येत जा, प्रयत्न करा, नक्कीच आपल्याला संघामध्ये स्थान मिळेल. पाटील होता 100 धावेंचा जो डिस्टन्सचा फरक होता. आणि तो पाहता जो बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार आहे तो बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार मात्र देण्यात येतोय. खेळाडूचं नाव आहे मिस्टर भरत पाटील. भरत पाटील 163 रन या संपूर्ण मालिकेमध्ये. भरत पाटीलला भरत 163 रन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाडूच्या आपण नावी पाहिलात. आणि बेस्ट बॅटरचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार मिळवलात. नाईक काकांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅटर एकदा टाळ्यांचा होऊ द्यात. भरत पाटीलसाठी या संपूर्ण मालिकेमध्ये 163 धावा या खेळाडूच्या पाहायला मिळाल्यात. सर्व मॅच मध्ये
चांगली कामगिरी भरत पाटील यांची. भरत पाटील 2 मिनिटं नाही चर्चा करत सांगितलं की त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक आपण देऊयात आणि द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरणारा संघ आहे. संघाचं नाव आहे टीम रुही 11. संघ मालक अक्षय पाटील, निखिल ओगे, अंक्या आणि सर्व खेळाडू. चला या. तर्पण पाटील, मिहीर कारभारी, समीर कासारे, भावेश पाटील, साहिल, किरण, दीपेश लोखंडे हे सर्व खेळाडू आहेत. ते विनिंग टीमचे सेकंड रनरअपचे आपल्याला मानकरी पाहायला मिळत आहेत. हे पारितोषिक देण्यासाठी आपले सर्व महिला भगिनी सर्वांनी पुढे आता. सर्वांनी उठा. अज्जू फोकस चालू कर ना गाडीचं. समोर मार. पुढे पुढे बा, पुढे पुढे बा. काही दृश्य सध्या रनर अप टीम आपण पाहिलं तर रुही 11. चला या. टीम रुही 11 चा संघ आहे. एकदा टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होतात. रुही 11, टीम रुही 11 रनर अप संघ आहे रुही 11 चा. पारितोषिक सध्या दिलं जातं रुही 11 संघाला. संघ मालक अक्षय पाटील आणि त्यांचे सर्व खेळाडू. त्यानंतर देऊया त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहेत. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सचिन आपल्यामध्ये मिळाला होता का? सेमी 1 ला दिला होता का? मॅन ऑफ द मॅच दिला होता का? बाकी आहे ना. सेमी 2 चा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निखिल ओगे यांना आहे. हा आणि सेमी 1 चा सतीश मोरे आपण यायचं. सतीश मोरे आपण वरती या. सतीश मोरे यांना आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि निखिल ओगे यांनी सांगितलं की माझा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी डेडिकेट करतोय दीपेश लोखंडे यांना. त्यामुळे दीपेश आपण या. मोठं मन दाखवलं. निखिल ओगे यांनी सांगितलं की माझा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी दीपेश लोखंडे यांना देतोय. कारण दीपेश यांनी केलेला खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये दीपेशचा महत्त्वाचा राहिलात. आणि एकदा जोरदार टाळ्या दीपेशसाठी होऊ द्यात कारण त्यांना मेडल षटक, 1 धावेचं षटक या संपूर्ण दिवसामध्ये आणि वैविध्यता सर्व काही गोष्टी दीपेशने दाखवलेल्या आहेत. तर जाऊयात मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीज
हे पारितोषिक आहेत 4 मॅच 6 विकेट 163 रन घेणारा खेळाडू आहेत मिस्टर भरत पाटील. 163 रन 6 विकेट भरत पाटील. भरत पाटील भरत पाटील आहेत पुन्हा एकदा बेस्ट बॅटर आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज. 163 रन प्लस 6 विकेट. हा आता 2 शब्द बोलावेच लागणार आहेत. भरत पाटील यांना प्रभाकरजी ओगे साहेबांच्या शुभ हस्ते दिले जातात. मॅन ऑफ द सिरीज KPL 2025 मॅन ऑफ द सिरीज हकदार मिस्टर भरत पाटील. मॅन ऑफ द सिरीज प्लस बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार मिळतात त्या स्पर्धेमध्ये कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. बरं माझा संघ हरला त्याच्यामुळे मला थोडंसं खराब वाटतं. ऑल ओव्हर परफॉर्मन्स जो झाला होता प्रत्येक मॅच मध्ये जबाबदारी घेऊन तुम्ही खेळत होते. शेवटच्या मॅच मध्ये S20च्या अगेन्स्ट खेळत असताना जिथे विकेट आले तिथून असं वाटलं की तो थोडासा गेम फसला होता. हा थोडीशी मी एक मिस्टेक केली. 7 बॉल 11ला मी सिंगल काढून खेळायला पाहिजे होतं. माझ्यावरती जिम्मेदारी घ्यायला पाहिजे होती ती मी घेतली नाही त्याच्यामुळे माझा संघ हरलाय. बाकी काही खेळाडू त्यांनी इम्प्रेसिव्ह करण्याचा प्रयत्न केला जसं दिपेश होता. किरण समोरच्या टीम मध्ये आपण पाहिलं नवतरुण खेळाडू म्हणून सध्या थोडं पुढे येतात. दीपेशचा परफॉर्मन्स किरणचा परफॉर्मन्स आणि बाकी खेळाडूने केलेला परफॉर्मन्स बद्दल आपण काय सांगा? नाही हा तर गावकपला करायलाच पाहिजे. जर तुम्ही बेस्ट 11मध्ये असतात कोपरीच्या टीममध्ये असतात तर तुमचा परफॉर्मन्स तर व्हायलाच पाहिजे. आणि दुसरेही यंगस्टर आहेत त्यांनीही परफॉर्मन्स करायला पाहिजे कारण घरून बसल्या बसल्या काही भेटणार नाही आहे आणि तुमच्यासाठी लोक झगडतात ही गोष्ट लक्षात ठेवा. अभिनंदन असतात भरत पाटील. हे होते खास करून मॅन ऑफ दी सिरीजचे हकदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंग खेळाडूंना तेच सांगितलं थोडं मैदानावरती या प्रॅक्टिस करा रोज मैदानासोबत राहा. नक्कीच एक दिवस तुम्ही सिरीज बॅट्समॅन बॉलर या स्पर्धेमध्ये घेऊन जाल ह्याच अपेक्षा असणार आहेत. त्यानंतर टीम विनर टीम वेळ झालेले आहेत. 5 वर्ष वाट पाहिलीत पण आता फक्त सचिन पाटील येणार आहेत. 2 मिनिटं आम्हाला पण बोलायचं त्यामुळे नंतर ट्रॉफी घेतल्यानंतर कोण बोलत नाही. आता बोललेलं बरं ना. आता बोललेलं बरं. 5 वर्षाचा संघर्ष संपला असं वाटतंय. जारी जो संघर्ष होता काही माहोल ढगावमध्ये होता. सुरुवातीला सकाळपासून क्रिकेट खेळायचं होतं पण जशी स्टेज पुढे गेली संध्याकाळी जसा मॅच आला पुढे आलो जसं पुढच्या स्थानामध्ये आलो त्यानंतर कसं वाटलं? नक्कीच पूर्ण दिवस स्ट्रगल करता करता क्वालिफाय झालो सेमीफायनलला आणि त्यानंतर एक मोमेंट भेटला. सतीश मोरे याने सेमीफायनलला चांगली फलंदाजी केली आणि त्या फलंदाजी जोरावर आम्ही फायनलमध्ये प्रवेश केला आणि फायनल जिंकलो. बाकीचे यंगस्टर होते त्यांना घेऊन चालायचं होतं. प्रमुख 3 ते 4 खेळाडू होते ज्यामध्ये लिजन खेळाडू होते निलेश रामचंद्र पाटील त्याच्यानंतर सतीश मोरे होता नमन ओगे होता. प्रमुख काही खेळाडू होते त्यांना घेऊन बांधिलकी करून जसा अज्जू होता. त्यानंतर बाकीचे जे सर्व होतकरू खेळाडू होते त्यांच्यासोबत कसा ताळमेळ राहिला आणि काय गाईडलाईन्स केलं? सर्व आमचे सिनियर प्लेयर असल्यामुळे अनुभवाची कुठेच कमी नव्हती आणि त्या अनुभवाच्या जोरावर प्रत्येकाने आपल्या सोबत असलेल्या खेळाडूंना प्रत्येक बॉलला किंवा प्रत्येक ओव्हरला बॅटिंग काय करायचे काय नाही सगळ्यांनी एक काय बोल टीमवर्कने सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आम्ही चांगला खेळ खेळू शकलो. 5वा आता पर्वाचा जो संघर्ष संपलात विनर झालात कसं वाटतं? किती हॅपी आहात? चांगलं वाटते कारण याआधी आम्ही पण लीग मॅच सगळे जिंकायचो आणि सेमीफायनलला बाहेर जायचो. तशीच परिस्थिती विवान 11ची झाली आज आणि हा गावकपचा एक नियम आहे जो लीग मॅच सगळे जिंकतो तोच बाहेर पाहतो पहिले. हे दरवर्षी होते सातत्याने आणि तेच पुन्हा एकदा झालंय. टीम S20 स्पोर्ट्स संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. हे पारितोषिक अल्पेश पाटील. अल्पेशला पण घ्या. अल्पेश मेन आहे. आणि रतेश पाटीलची ती कॅच शेवटची कॅच काय कॅच घेतली होती सुंदर अज्जूनी शेवटची.
फुलपाडीन जायचं आहे. फोन बघ वर येतं. आय शपथ. अंडर मॅच सुरू झालेली आहे तिकडे. मला फोन यायला लागलेत. फुलपाडा Champion, 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 champion. Everybody knows say bravo a champion. Champion, 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 champion. Everybody know Chris Cage is a champion. Dini a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bundy is a champion, Follan is a champion, Lara is a champion. हिप हिप हुर्रे. आय होय आय होय. बाबले आय होय. जो कधी आम्हाला नडतो तो डायरेक्ट कधीच तर ढगात ढगात डिस्टाव. टीम आहे ST20 स्पोर्ट्स. पार्टी कुठे सचिन पाटील. पाठी तो बनती है. सर्वांचं मनापासून आभार. प्रभाकर रोगे साहेबांच्या वतीनं आज ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, विशेष करून सर्व महिला भगिनी, सर्वांचं मनापासून आभार. आपण दिलेला मोलाचा वेळ त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार आहेत. त्यानंतर विशेष करून टीम DBM आपल्या मनापासून आभार आहेत. आमचे प्रभाकर पाटील मंडप डेकोरेटरचे श्री गणेश, जिथे कमी तिथे प्रभाकर पाटील संघात आम्ही आहेत. आणि प्रभाकर पाटील यांचं विशेष कौतुक असणार आहे, कारण संपूर्ण मंडप डेकोरेटर्स पासून DJ हा संपूर्ण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कॉमेंटेटर प्रकाश पाटील दादा, रोहिदास पाटील, मध्ये तर्पण पाटील यांना आपण ऐकलं. या सर्व कॉमेंटेटरचा मनापासून आभार आहेत. अंपायर्स कामगिरी ज्या अंपायर्स सर्व अंपायर्सने केलीत त्या सर्व अंपायर्सचा मनापासून आभार आहेत. आयोजन कमिटी आपला मनापासून आभार असणार आहेत. आणि ही स्पर्धा या ठिकाणी समाप्त झाल्याचं आपण जाहीर करूयात. भेटूयात पुढच्या पर्वामध्ये. येत्या नोव्हेंबरला ही स्पर्धा आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. KPL आणि KPLचं ते स्टार्ट सीझन असणार आहेत, त्यामुळे त्याचा मानकरी कोण ठरणार याची चर्चा होईल. DBNला ती स्पर्धा आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री, गुड नाईट, जय महाराष्ट्र. आणि कोणाचा चुकून मापून सन्मान राहिला असेल तर त्यांचा दिलगिरी व्यक्त करतोय आणि ही संपला जाहीर करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रभाकर रोगे साहेबांच्या वतीनं सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.